ते साह्याने आपण सगळं करतो असं तीच पद्धत आपण अवलंबली आहे. फक्त एवढं आहे की मशीन्स आहे, दोरीच्या ऐवजी फक्त मशीन्स लावले, बाकी सिस्टीम सेम आहे. पुरं तिथे विरजण लावणे, त्याचं पूर्ण प्रोसेस करणे, त्याचं दूध ताक दही जसं जसं होईल त्या सगळ्या गोष्टी बनवणे, तूप बनवणे आणि मग उरलेलं काही अजून आपलं ताक वगैरे असेल ते आपण मॉलवर विकतो, दूध पण आपण त्या ठिकाणी देतो. त्या ठिकाणी आपले डॉक्टर साहेब या ना, या डॉक्टर साहेब या ना. हे आपले डॉक्टर साहेब आहेत, या इकडे मध्ये या. हे डॉक्टर आहेत आपले, गुरांचे डॉक्टर आहेत आपले. पूर्ण गुरांसाठी आपल्याकडे या ठिकाणी दूध काढण्यासाठी मॅन्युअली काढलं जातं आपलं दूध. बाकी तिथे डॉक्टर साहेब सांगतील. आपला 1,500 गाईंचा बोट आहे गिरगाई. तर आपला दिवसाचं शेड्यूल असं आहे, आपण 9ला आपण पूर्ण जनावर सोडतो चरण्यासाठी बाहेर. 528 लँड आहे ना, जो एरिया तिथं काही बाहेरलेलं नाही आपण तिथं करायला सोडतो. त्यानंतर 2-2:30 वाजेपर्यंत जनावर सोडवतो आणि नंतर आल्यावर आपण कुट्याला बांधतो. कुट्याला बांधलं 4ला आपण दूध काढतो. दूध काढल्यानंतर परत चारा वगैरे टाकून GST रोज चालू असतं. आणि मग ते जे दूध येतं आपलं आता साधारण 550 लिटर दूध येते रोज. दूध आल्यावर आपलं डिकेला मॉल आहे व्यंकटेश्वर, तिथं आपण एक 80 रुपये लिटर प्रमाणे दूध विकत असतो आणि 2,500 रुपये प्रमाणे तूप तयार होतं. खूपचं युनिट आपल्या इकडे दूध आपण सर्व हाताने नॅचरल काढतो, मशिनरी कुठलाही हे नाही आणि कृत्रिम रेतन करत नाही आपण, आर्टिफिशियल करत नाही. नॅचरल गोरे आहेत आपल्याकडे 4-5, त्यांना खाण्याचे जेवढं पण कॅल्शियम लागते सर्व काही देतो. पूर्ण या ठिकाणी सर्किट देतो आपण, एक सिस्टमॅटिक पद्धतीने जेवढं लागतं त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिल्या जातात. मका दिला जाईल, त्यानंतर त्यांना ऊस दिला जाईल, बाकीचं जेवढं पण कॅल्शियम किंवा मेडिसिन जेवढं पण लागत असतं ते वेळेवर त्यांना डोसेस देणे. बरेचसे डिसीज येतात, आता मागे लंपी आलेला आहे, लंपी स्किन डिसीज आहे आपल्याकडे. 4-5 पेशंट क्लिअर केले आपण, त्याच्यावर वॅक्सिन पण दिलेली आहे. मध्ये इंडस्ट्री चालते, त्या कंपनीबद्दल माहिती म्हणजे कंपनीबद्दल माहितीच नाही तुम्हाला अजून. नुसते आले तुम्ही, ही कंपनी कोणी स्थापन केली, कोणीच विचारलं नाही मला ही कंपनी कुठून उभी राहिली बाबा. ही मालेगावमध्ये एवढी मोठी कंपनी आहे हे कोणाला माहिती तरी होतं का? बरोबर का नाही? आज मालेगाव सारख्या शहरामध्ये 528 एकर क्षेत्र ही एक सारखी जय जवान आणि जय किसान या दोन लोकांनी एकत्र येऊन ही कंपनी उभी केलेली आहे. जवान बॉर्डरवर काम करतो, किसान शेतामध्ये काम करतो. तुम्ही आपण शेतकऱ्याचेच मुलं आहोत, बरोबर आहे. तर या संस्थेचे चेअरमन जे होते शिवाजी शामराव डोळे साहेब, एक्स ब्लॅक कॅट कमांडो, ते कमांडो होते. एक्स ब्लॅक कॅट कमांडो हा संस्था व्यंकटेश्वरा म्हणजे फक्त एक व्यंकटेश्वरा पिकनिक म्हणून नाही आहे, हा एक विचार झाला आहे. विचार म्हणण्यापेक्षा थोडीशी मोठी गोष्ट अशी सांगतो की रिटायरमेंट नंतर काय करायचं. ह्या विचारांनी एका व्यक्तीला इतकं वेडं केलं की आज त्या एका लावलेल्या छोट्याशा रोपट्याचा हा एक वटवृक्ष तयार झाला. रिटायरमेंट नंतर करायचं काय, बस एवढंच विचार होता. तुम्ही तुमचं एज्युकेशन करिअर करत असताना करिअरमध्ये नंतर करायचं काय हा विचार डोक्यात येतच नाही अजून कोणाच्या, बरोबर ना? नुसतं आले तर रिटायरमेंट नंतर करायचं काय एवढं एका प्रश्नावर आज एवढं साम्राज्य उभं राहिलं. आज 4-5 लोकांनी 20 लोकांनी येऊन सरांनी येऊन ब्लॅक कट कमांडो होते सरांनी ही संस्था 19 एप्रिल 2019 रोजी ही संस्था रजिस्टर झाली आणि रजिस्टर झाल्याच्या पासून तर हे इथे जिथे तुम्ही एंट्री केली तेवढंच क्षेत्र होतं, ते तेवढंच होतं फक्त एक क्षेत्र. बाकी हे 5 ते 6 वर्षामध्ये ही डेव्हलपमेंट आहे. आणि 6 वर्षामध्ये जेव्हा एक क्षेत्र जेव्हा एवढं होतं तर इथे कोणीच कोणाचं नव्हतं. इथे सगळे साप बिच्छू काटे हे सगळे या ठिकाणी गिफ्ट होते. सर तुमची डिलिव्हरी घेऊन टाका, सर तिकडे तुमची डिलिव्हरी घेऊन टाका, येऊन गेली. थँक्यू. तर हे क्षेत्र तेवढंच होतं, इथे सगळे साप बिच्छू काटे हे सगळे गिफ्ट होते. आणि त्याच्यानंतर एक एक गोष्ट पुढे सावरत ही गोष्ट पुढे झाली. आणि आज तुम्हाला जे नंदनवन दिसतंय तर हे नंदनवन असं नव्हतं. एक 5 वर्षापूर्वी इथे जर तुम्ही आला असता तर ही जमीन जी होती ही जमीन एकदम पडीत पडलेली होती. ही पडीत पडलेली जमीन आपण उभी केलेली, याच्यासाठी खूप मेहनत केलेली आहे, खूप अथांग परिश्रम करून ही गोष्ट तुम्हाला आज दिसते. तर आज या ठिकाणी तुम्ही उभे आहेत ना, तर इथे काही नव्हतं. तर हे सगळं तयार केलेलं आहे, याच्यासाठी दिवरात्र मेहनत केलेली. हा बायोगॅसचा प्रोजेक्ट उभा करण्यासाठी पण खूप मेहनत केलेली आहे. आज जे द्राक्ष तुम्हाला दिसतंय, डाळिंब दिसतंय, आज तुम्हाला हळद दिसते, तर याच्यासाठी खूप दिवरात्र मेहनत करून हे सगळं उभं केलेलं आहे. याच्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या. तर इथे 528 एकर क्षेत्र आहे. एक क्षेत्र जे आहे एक क्षेत्रामध्ये तुम्हाला डाळिंब दिसतील, एक क्षेत्रात तुम्हाला द्राक्ष दिसतील, इथे तुम्हाला हळद दिसेल, या ठिकाणी तुम्हाला मक्का दिसेल, या ठिकाणी तुम्हाला शेवगा ड्रमस्टिक दिसेल, त्याच्यानंतर ज्वारी बाजरी उडीद मूग हरभरा यासारखे सगळे पिकं या ठिकाणी थोड्या प्रमाणामध्ये घेतले जातात, की जेणेकरून ही एक रोल मॉडेल बनेल की या ठिकाणी सगळे पिकं कशी घेतली जातात, काय घेतलं. तर इंटरक्रॉपिंग तुम्ही हळद प्लस आंबा बघितला, बरोबर आहे. तर अशा पद्धतीचे इंटरक्रॉपिंग पिकं पण या ठिकाणी घेतली जातात की
जमिनीचा आपण पूर्णपणे उपयोग कसा केला जाईल याच्यावर सुद्धा आपला फोकस असला पाहिजे. या ठिकाणी पूर्ण तज्ज्ञ लोक आहेत. ॲग्रीसाठी पण आपल्याकडे खूप एक्सपर्ट लोक आहेत, डाळिंबासाठी एक्सपर्ट लोक आहेत, द्राक्षासाठी एक्सपर्ट लोक आहेत. प्रत्येक डिपार्टमेंटला या ठिकाणी एक्सपर्ट लोकांची टीम उभी केलेली की जेणेकरून ते डिपार्टमेंट त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पद्धतीने चालली जाईल. आपल्याकडे पूर्ण 528 एकरची पूर्ण माहिती सांगितली. त्यानंतर या प्रोजेक्टमध्ये काही युनिट आहेत, जसं तुम्ही गाई जसं आपलं तुम्ही दुधाचं आणि याचं युनिट एक बघितलं, हे बायोगॅस एक बघितलं, अगरबत्ती एक बघितलं. त्यानंतर आपलं जिरेनियम म्हणून आहे, जिरेनियमचं ऑइल कसं काढतात ते पण मी तुम्हाला सांगेल. त्यानंतर आपलं सॉईल अँड वॉटर टेस्टिंग ही प्रयोगशाळा आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना आपण फ्री ऑफ कॉस्ट त्यांची माती परीक्षण केंद्र करून देतो. माती परीक्षण, मातीचं नेमकं भानगड काय हवं, मातीमध्ये आज तुम्ही इतके वर्ष आले तुम्ही आपण शेतकऱ्याचे मुलं आहोत, पण शेतीची माती तपासणी मला नाही वाटत कोणी केली असेल, बरोबर आहे, मी पण नाही केली. पण नेमकं आपल्या मातीला काय हवंय, नत्र पाहिजे का नको पाहिजे, का जबरदस्ती युरिया टाकायचं म्हणून नुसतंच टाकतोय, पारंपरिक पद्धतीने आपण युरिया टाकतो जे, खतं टाकतो जे, बरोबर आहे. तर या सगळ्या गोष्टी पाण्याला खरंच त्याच्यामध्ये पीएच मेंटेन होतोय का नाही होतोय, पाण्यासाठी लागणारे त्याच्यामध्ये कॅल्शियम, मिनरल, फॅट्स, कार्बोहायड्रेट काहीतरी आहे का नाही आहे, या सगळ्या बघण्यासाठी आपल्याकडे माती परीक्षण केंद्र आपण स्वतः सुरू केलं आहे सरांनी. आणि ती गोष्ट आपण या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांना जवळपास उभं करून देतो. त्याचबरोबर आपण अग्निवीर सारखा कन्सेप्ट आपण उभा केला आहे. अग्निवीर सारखा कन्सेप्ट म्हणजे आज अग्निवीर जर एखाद्या विद्यार्थ्याला जर खरंच मिलिटरी, नेव्ही, एअरफोर्स आणि बाकी स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घ्यायचा असेल तर सरांनी फ्री ऑफ कॉस्ट आपण त्यांना शिकवतो. मुली आणि मुलं या दोघांना आपण फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो. त्यांचं राहण्याचं, जेवणाचं, खाण्याचं, एज्युकेशन या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट सरांकडून, ठीक आहे, म्हणजे संस्थेकडून, सरांकडून म्हणण्यापेक्षा या संस्थेकडून फ्री ऑफ कॉस्ट आहे. अशा पद्धतीचे पण प्रोजेक्ट या ठिकाणी आपण राबवतो. शिवाय आपण आता पुण्याला इथेनॉलचा प्रोजेक्ट आपण सुरू करतो इंदापूरला. ते इथेनॉल प्रोजेक्टमध्ये येईल तर त्यावेळेस आपलं जे युनिट आहे म्हणजे जे शेतकरी जे ते आपल्याला खूप जास्त प्रमाणात लागतील, कारण आपल्याला मका लागणार आहे. मक्यापासून इथेनॉलचं जास्त प्रमाण निघतं. किती झाला का काय होतं काय होतं जिरेनियमची शेती केल्यानंतर त्याच्यात ते ऑइल निघतं. ऑइल काढल्यानंतर ते रॉ मटेरियल हॅलो ऑइल काढून जे रॉ मटेरियल उठतं ते रॉ मटेरियलची आपण ही पावडर तयार केली, बरोबर आहे. सेकंड आपल्याकडे गोबर आहे. तुम्हाला बोललो तर आपण गाईपासून जवळजवळ 5 प्रोजेक्ट 4 प्रोजेक्ट रन करतो. त्याच्यापैकी हा दुसरा प्रोजेक्ट आहे आपला. गोमूत्र, गुलाबजल आणि घी हे तूप या पाचही गोष्टी एकत्र केल्यानंतर आपण पंचगव्य अगरबत्तीही बनवतो. ही अगरबत्ती बनवण्याची प्रोसेस अशी आहे. म्हणजे अगरबत्ती आजपर्यंत आपण खूप ठिकाणी लावली, बरोबर आहे का नाही, पण नेमकी अगरबत्ती बनवली त्याची युनिट काय आहे, प्रोसेस काय आहे हे कधी समजून घेतलं. हा आपण एक व्यवसाय, हा आज एवढं तुम्ही करिअर, आज तुम्ही आज जॉब करताय, तुम्ही आज शिकताय, सगळं ठीक आहे, पण एक तुमच्या याच्यानंतर पण खूप लोकांना नको लागतं, पण एक करिअर अपॉर्च्युनिटी म्हणून तुम्ही सगळं बघू शकता. या ठिकाणच्या थोड्या छोट्या गोष्टी याच्यात पण तुमचं करिअर तुम्हाला मिळू शकतं, ठीक आहे, कारण हा एक खूप चांगला बिझनेस पण आहे. ओके, डबा जर बनला, हे सगळे डबे बनलेले तर यांचा बेस जो तो व्हाईटच आहे. याच्यामध्ये तुम्हाला कलर टाकावा लागतो आणि तो कलर आपण पहिले कसं काढीने फिरवायचो, तर आता मशीन आहे, आपली लॅब आहे, आपण प्रॉपर टेस्टिंग करतो. सगळ्या गोष्टी केल्यानंतरच आपण त्याला लिक्विडमध्ये देणार, त्याला कलरमध्येच देणार, बरोबर. जो व्हाईट बेस आहे त्याला आपण कलर टाकणार आणि त्याला पूर्ण फिरवून देणार आणि त्याला प्रॉपर मिक्स करून देणार. एकंदरीत या कलरचं काय आहे की पूर्ण इको फ्रेंडली आहे, याच्यात कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही आहे. आणि तुम्हाला घरामध्ये तुम्ही महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आदर पेंट आपण तुम्ही जर लावला तर एक 2 दिवस 3 दिवस त्याचा वास आपल्या डोक्यामध्ये, नाकामध्ये घुमत फिरू शकतो. या पेंटची खासियत आहे आपली की तुम्ही एक 4-5 तासामध्ये तुम्ही घरामध्ये जाऊ शकता, पण तुम्हाला कोणत्याच प्रकारचा स्मेल नाही येणार. एवढं तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगतो. तुम्हाला पेंटचा वास घेऊन जातो या त्यानंतर आपण आता इथे वॉटर आणि सॉईल, पाणी आणि माती या परीक्षण लॅबमध्ये आपण आलो. या ठिकाणी आपण आलो. या ठिकाणी नेमकी पाणी आणि माती म्हणजे काय, पाणी आणि मातीचं परीक्षण काय होतं असं, त्यानंतर माती आणि परीक्षण केल्यावर काय काय बदल आपण आपल्या शेतीमध्ये करू शकतो. आणि शेती रिलेटेड आपण जर कुठले प्रश्न असतील, काही गोष्टी असेल, काही गोष्ट याच्या अगोदर कळाली असेल, नवीन असेल, असे बरेचसे या ठिकाणी अक्षय
तर तुम्हाला थोड्या वेळात या सगळ्या गोष्टी डिटेल्स देऊ शकतो. नमस्कार, माझं नाव अक्षय कुमार. यामध्ये लॅबटेस्ट होतं. तर यातली व्यंकटेश्वर सॉईल वॉटर आणि पेट्रोल टेस्टिंगची लॅब आहे. या लॅबचं उद्घाटन 29 जानेवारी 2025 रोजी देशाचे जे गृहमंत्री त्यांनी केलं होतं. तर या ठिकाणी आपण 3 प्रकारचे सर्वे देऊ शेतकऱ्यांना: सॉईल टेस्टिंग, वॉटर टेस्टिंग आणि पेट्रोल टेस्टिंग. तर सॉईल टेस्टिंग म्हणजे आपण जे काही शेतकऱ्याची माती त्याचं प्रयोगशाळेमध्ये परीक्षण करून त्याच्यामध्ये कोणते न्यूट्रिएंट्स आहेत त्याचा एक रेटिंगनुसार एक रिपोर्ट बनवून देतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅरामीटर असतात, जसं pH, PC, ऑर्गॅनिक कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, ते मायक्रोन्यूट्रिएंट्स. तसं फेरस, मॅग्नेश, कॉपर, झिंक आणि बोरॉन. तसंच कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुनखडी, त्याचं पण आपण चेकिंग करू शकतो. त्याच्यानुसार आपण एक रेटिंगनुसार शेतकऱ्यांना शिफारस करू शकतो की तुम्ही बेसल डोस किती दिला पाहिजे. समजा जर शेतकऱ्या शेतामध्ये अवेलेबल नायट्रोजनचं प्रमाण आहे, तर मग त्याला युरिया किंवा जे काय नायट्रोजन फर्टिलायझर आहे ते देण्याची गरज नाही. किंवा जर सुपर फॉस्फेट द्यायचं असेल तर आपण रिपोर्टमध्ये फॉस्फरसचं प्रमाण करू शकतो, त्यानुसार बेसल डोस करू शकतो. तसंच पोटॅशियमसाठी पण आहे. तसं दुसरी सर्व्हिस आपण वॉटर टेस्टिंग करतो. वॉटर टेस्टिंग म्हणजे आपलं जे बोरवेलचे विहिरीचे पाणी असतं त्याचे आपण सॅलिनिटी हॅझार्ड चेक करतो. सॅलिनिटी हॅझार्ड म्हणजे काय, वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे वेगवेगळ्या पॅरामीटरमध्ये सॅलिनिटी झालेली असते. त्याच्यामध्ये pH आहे, EC आहे, EC, तसंच TDS आहे, तसंच काही सल्फेट्स असतात, कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स. त्याच्यामुळे जे काय आपण शेतात देणारं सिंचनाचं पाणी ते खराब होत असतं, त्याचा परिणाम तिथं वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो. जसं की अतिशय जर क्षारयुक्त पाणी असतं जमिनी चोपड बांधतात, आपण त्याला सलाईन सॉइल्स म्हणतो. ते बघितलं असतं काळ्या जमिनी असतात, जर क्षारयुक्त पाणी दिलं तर असं पारा थळ होत येतो. ते क्षाराचा थर असतो तो पाण्यामुळे झालेला असतो. मग जर आपण पाणी टेस्ट करून जर वापरलं तर आपल्याला माहीत असतं की आपल्या पाण्याची प्रत काय आहे. त्या प्रतीनुसार आपण उपाययोजना करू शकतो. तसं ठिबक सिंचन वापरू शकतो आपण, जेणेकरून आपल्याला कमी पाणी देऊन पिकाच्या पाण्याची गरज भागवता येईल. आणि कमी पाणी दिलं म्हणजे कमी क्षार पाण्यावाटे जमिनीत जाते. तसंच तिसरी टेस्ट आपण पेट्रोल टेस्ट करतो. पेट्रोल टेस्ट म्हणजे आपलं जे काही फळबागा वगैरे समजा द्राक्ष आहे त्याचं पाणथेट परीक्षण करतो. पाणथेट परीक्षणमध्ये आपण झाडाचं एक ठराविक वयानुसार किंवा अवस्थेनुसार वेगवेगळ्या पोझिशनचे पानं घेत असतो. जसं द्राक्षामध्ये झालं तर आपण त्याच्या ॲक्झॅलिनमध्ये वरपासून जे मॅच्युअर झालेलं 5-6 पाणी ते घेतो. त्याचं आपण टेस्ट करतो. त्याच्यामध्ये आपण नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, परत काही सेकंडरी न्यूट्रिएंट्स, मायक्रोन्यूट्रिएंट्स याचं प्रमाण चेक करतो. त्याच्यानुसार पण आपण शेतकऱ्याला शिफारस करू शकतो की तुम्ही कोणते फर्टिलायझर फॉलियर मॅनेजमेंट करू शकतो. म्हणजे फॉलियर ॲप्लिकेशन म्हणजे आपण फवारणीच्या स्वरूपात जे 0.34 असेल, पोटॅशियम नायट्रेट असेल किंवा 12-16 म्हणजे काय वॉटर सोल्युबल फर्टिलायझर ते आपण फवारणीतून पण देऊ शकतो आणि फर्टिगेशनने सुद्धा देऊ शकतो. या पद्धतीने आपण शेतकऱ्याला मार्गदर्शन करतो. आणि ही जी सर्व्हिस आहे सॉईल वॉटर आणि पेट्रोल टेस्टिंगची ती व्यंकटेश्वराच्या जे काही सभासद आहे त्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. एकही रुपये घेतला जात नाही आणि फ्री ऑफ कॉस्टमध्ये या सर्व्हिस दिल्या जातात. तुम्हाला काही जर प्रश्न असतील तुम्ही ते विचारा. कोणाला काही शंका आहे? समजलं माती परीक्षण म्हणजे काय? का करतात? काय अडचण तुम्हाला? माती परीक्षण कशासाठी करतो हे सरांनी सांगितलं. आता काही डेफिशियन्सी असेल बरोबर, ती कमतरता असेल ती भरून काढण्यासाठी आपण न्यूट्रिएंट्स देत असतो. ते आपल्याला जास्त प्रमाणात समजा एखादा न्यूट्रिएंट त्याच्यात ऑलरेडी अवेलेबल आहे, देण्याची गरज नाही तरी पण आपण देत राहतो. ते माती परीक्षण केलं तर त्याची गरज नाही तर आपण दुसरं देऊ शकतो त्याची कमतरता असेल. आलं लक्षात? हाच माती परीक्षणचा फायदा आहे आपल्याला. काळ्या आईची मायेची राखण करजी, सूर्या चंद्रा परीश्वरा जाऊ भारजी.
सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दया जवरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल जरी काट पाया खाली आपल्याला येऊ दे पडू दे पाऊल मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या मनगटाच जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावलं